हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कसे आहात सगळेजण? मस्त असाल, मजेत असाल. पण काय सांगू, माझी अवस्था खूपच बिकट आहे. सांगते काय ते, सकाळपासून पाणी नव्हतं आणि किचनची अवस्था बघून मला रडूच यायचं बाकी होतं. पण मग काय, पाणी आलं आणि माझी जी धावपळ उडाली. आजचा पूर्ण ब्लॉग हा पाणी, स्वच्छता आणि स्वामींच्या नैवेद्याचा खास बेत होता. यावर शेवटचा मुलांसोबतचा क्रिकेटचा मॅच बघायला विसरू नका. चला तर मग, सकाळी मस्त छान असं वातावरण होतं. आजचं वातावरण बघा किती छान प्रसन्न आहे. सगळीकडे हिरवळ दिसते आणि तुम्ही खिडकीतून बाहेर बघाल तर तुमच्या खिडकीत अशी बाहेरून बघाल तर हिरवळ दिसतच असेल. तर छान असं खिडकीत 2 मिनिटं मी नेहमीप्रमाणे घालवले आणि अगदी फुलं आलेत की नाही तेही बघितलं. आजचं वातावरण काहीतरी वेगळंच होतं. आता घरात वेगळंच वातावरण आहे. जरी बाहेरचं वातावरण वेगळं असलं तरी घरातलं वातावरण काहीतरी वेगळंच असं. सकाळपासून पाणी नव्हतं, त्यामुळे दुपारी एवढा सारा माझा पसारा पडला होता की जेवणाची भांडी वगैरे सगळं काही किचन तसंच होतं. दुपारी पाणी आल्यानंतर जी माझी गडबड चालू झाली ती आधी सगळी भांडी आवरली आणि ट्रॉलीमधली भांडी लावून घेतली जाळीमधली आणि भांडी घासायला घेतली. अगदी सगळी भांडी पाणी जाईन ह्या भीतीने पटापट घासून पटापट आवरून. तर मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते की पाणी आता सध्या उन्हाळा खूपच आहे, त्यामुळे सगळीकडे बऱ्याच ठिकाणी मला पाण्याचे प्रॉब्लेम ऐकू येत होते. मला तर इतक्या वर्ष झाला नाही, पण यावर्षी जरा जास्तच होतोय. काय माहीत नाही कुठे प्रॉब्लेम येतोय, पण असो, पाणीचा प्रॉब्लेम आता सगळीकडे चालू आहे. त्यामुळे आपलं पाण्याचं स्टोरेज जरा सेव्ह करूनच ठेवा, जेणेकरून पाणी कधी गेलं इमर्जन्सी तर प्रॉब्लेम येणार नाही. जेणेकरून पिण्याच्या पाण्याची आपल्याकडे 2-3 भांडी वगैरे असतील ती भरून ठेवा, म्हणजे इमर्जन्सी पाणी गेलं तर कसा प्रॉब्लेम येत नाही किंवा आपल्याला वापरायला पाणी लागतं. आणि ज्यांच्या घरात लहान लहान मुलं असतात ना, त्यांना जास्त पाण्याचा जास्त वापर होतो आणि माझ्याकडे आहेत. तर अगदी किचन स्वच्छ असं करून घेतलं. पाणी आल्यानंतरची माझी गडबड अशी चालू होती. त्यानंतर पटकन असा किचन वटा स्वच्छ करून घेतला. पिल्लं छोटी घरात असल्यामुळे पाण्याचा वापर जरा जास्तच होतो. अगदी टॉयलेट वगैरे ह्या गोष्टी यूज करण्यासाठी त्यांना पाणी लागतंच लागतं आणि ज्यांच्या घरात मुलं आहेत त्यांना हे सगळं माहितीच असेल. नक्कीच कमेंट करा, मुलं असल्यावरती इतकी सारी तुमच्याकडे पण असंच होतं का? चला तर मग इकडे म्हटलं सगळ्या बॉटल व्यवस्थित घासून वगैरे घेतल्या आणि छान असं पटकन भरूनही फ्रीजमध्ये स्टोअर करायचं होतं. हे सगळं कुठं करते तर पिल्लांची भांडणं, रडारड हे चालूच असतं. अगदी काम करायला माझीही गडबड चालू असते आणि त्यांचं चालू असतं. माझा टीव्हीचा टायमिंग आहे, दोघांचं काही ना काही चालू असतं. अशाच वेळात मी त्यांना पाठवत दुकानामध्ये, कारण संध्याकाळची टाईम होती, 4-5 वाजले होते आणि मी त्याला म्हटलं होतं जा दुकानामधून मस्तपैकी आपल्याला दूध घेऊन येईन, तुम्हाला बिस्किट घेऊन ये. छान असे ते दुकानावर जाऊन आले आणि त्यानंतर माझी घाई होती की 4-5 दिवस झालं फिश टँक काही क्लीन केलाच नव्हता. अगदी फिशने तो खराब केला होता. म्हटलं आता चला पिल्लांसोबत हे एक काम माझं आता 3-4 दिवसाचं वाढलेलंच आहे. पिल्लांची भर कमीच होती, त्यामध्ये ही पिल्लं जास्त वाढलेली आहेत. अगदी 4 पिल्लांचं करायला मला लागतंय नेहमीप्रमाणे. आता मस्त अशी गाणी लावून दिली टीव्हीला आणि म्हटलं चला मी आणि माझी पिल्ला मी तिघंही फिश टँक साफ करायला बसलो. अगदी तिघं मस्त साफसफाई करत बसलो आणि गप्पा करत बसलो. आता मलाही फिश टँक करायचं साफ म्हटलं की माझी धांदल ह्यात उडते की फिश कसे बाहेर काढायचे. त्यामध्ये हे दोघांचं असं चाललं होतं की मम्मा मी काढतो, त्यात मीच पटकन काढून टाकले. इतकासा जीव येतो, भीती वाटते की त्यांना काय होईल, त्यांना काय लागेल. आपला जीव तसंच त्यांचा जीव असं मला वाटतं. त्यानंतर छान असं फिश टँक क्लीन करून घेतलं आणि पाण्याची माहिती आहे तुम्हाला किती मी जपणूक करते आता, त्यामुळे अगदी पाणी सेव्ह केलेलंच त्यामध्ये मी ओतून टाकलं आणि अगदी त्यांना पण फ्रेश करून टाकलं. आपण जसे दिवसेंदिवस फ्रेश होतं तसे त्यांनाही वाटत असेल फ्रेश हवं, असं करून त्यांनाही फ्रेश केलं आणि अगदी छान त्यांच्या जागेवर त्यांना सेट करून टाकलं. अगदी छान दिसतं फिश फ्रेश केल्यानंतर घरात अगदी छान वाटत होतं. जसं आपण किचन वॉटर क्लीन करतो त्याचप्रमाणे त्यांचं एक फिश टँक क्लीन केल्यानंतर अगदी छान वाटतं. त्यानंतर मग जे खाली पाणी सांडलं होतं ते पुसून घेतलं. आता पिल्लाने इथे दूध आणलंच होतं, तर म्हटलं चला पटकन गरम करायला दूध ठेवावं. किचन क्लीन बघून अगदी मनाला पुढची कामं करण्याला अगदी भारी वाटतं आणि मलाही तसंच वाटतं. अगदी दुपारी जो पसारा होता ना ते बघून तर मला खरंच खूप कसतरी होतं, कधी पाणी येतं आणि मी कधी क्लिनिंग करते. आणि अगदी ही क्लिनिंग झाल्यानंतर जो काही किचन वाटा बघते ना, त्यानंतर पुढची कामं इतकी फास्ट करत राहिले की पटकन पाणी जाईल हे हेतूने पटापट सगळी कामं गेली. आता वाजले होते जवळजवळ 6 आणि पिल्लांना चहा दूध आणि बिस्किट देऊ करत होते. चला तर मग इकडे मुलांना देऊ केलं चहा दूध आणि मी घेतला चहा वगैरे मस्त खारीसोबत आणि एन्जॉय केलं. चहा दूध वगैरे घेऊन मस्त बसले मी. तितक्यात मला आठवलं की संध्याकाळची वेळ झाली, स्वामींची लाईट लावूया आणि त्यानंतर फिश टँककडे लक्ष दिलं. अगदी भारी खेळत होते दोघंजण, जसे माझे दक्ष हर्षू तसे हे दोघंजण. त्यानंतर पाणी जाईल म्हणून चहाचं भांडं पण पटकन म्हटलं की पाण्याखाली ठेवून द्यावं, जेणेकरून पाणी जाऊ नये. आणि अगदी एक भांडं पडलं की मी क्लीन करत होते, कारण इतकं सारं मला दुपारी वैताग झाला. त्यानंतर चहा पिला मस्तपैकी, पिल्लं कार्टून बघत होती. आता झाली होती खूप वेळ 6:30 वगैरे झाले होते. आता म्हटलं खिडक्या लावून घ्याव्या,
नाहीतर आपल्याकडे मच्छर इतके आहेत की काय विचारायलाच नको. इतके सारे मच्छर येतात, इतकी क्लिनिंग वगैरे असून बाहेर पण तरीसुद्धा माहीत नाही का गरमीचे तुमच्याकडे पण येत असतील असं आहे ना, कमेंट करा असेल तर. त्यानंतर मग पटकन म्हटलं चला थोडा वेळ बसले आणि त्यानंतर किचनमधली स्वयंपाकाची तयारी घेतली करायला. स्वयंपाकाची तयारी यासाठी लवकर करायला घेतली की नंतर खूप सारं गरम होतं, पण काय पाहिजे तो टाईम होतोच होतो. त्यानंतर पटकन असं कुकर लावून दिला डाळ भाताचा. आजचा मेनू काहीतरी वेगळाच होता, पुढे नक्की बघा. त्यानंतर कालच्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की हरभरा वाटाणा मी भिजत घातला होता, त्यात हरभरा छान असं भिजला होता. वांगी होती फ्रीजमध्ये, म्हटलं चला आज मस्त शाकभाजी बनवूयात, खूप दिवसानंतर करते आणि खाल्ली तर बऱ्याच दिवस नव्हती. तर मस्त असं वांगी चिरून घेतली, हरभरा भिजत ठेवला होता तो स्वच्छ धुवून घेतला आणि आता मस्त बटाटाही कट केला आहे. परत एकदा सगळं धुतलं, ते मिश्रण कट करायला गेले तर पटकन आठवलं की यार स्वयंपाकामध्ये करायला गेले मसाला करायचं तर टोमॅटोच नाही आहेत बघा. तर गाडी असल्यावर असा फायदा करून घेते मी, पटकन अशी जाऊन आले आणि त्यानंतर टोमॅटो घेऊन आले. टोमॅटो घेऊन येतात तर म्हटलं छान गुरुवारी गोड काहीतरी बनवूयात म्हणून मस्त येतानाच मी आंबा रस घेऊन आले. छान असा आंबा रस आणला, फ्रीजमध्ये ठेव केला आणि त्यानंतर पटकन असं मसाला करून मस्त अशी शाकभाजी टाकून घेतली. अगदी गाडीचा उपयोग मी इझिली करते आणि मला खरंच तिचा खूप उपयोग होतो की जेणेकरून माझी मी कामं सर्व स्वतःच करते, कोणावर डिपेंड राहत नाही. आणि डिपेंड राहणं मला जमतच नाही, स्वतःची स्वतः कामे करणं मला फार आवडतं. त्याच्यावर डिपेंड राहणं मला काही जमत नाही, कारण की पुढच्या वेळेस कुठली कामं कधी येतील काही सांगता येत नाही. त्यामुळे आपली कामं आपणच केलेली बरं. कोण कधी अवेलेबल असतं नसतं त्यावरती डिपेंड न राहता आपली कामं आपणच करणं खूप गरजेचं असतं. त्यानंतर पटकन हे सगळं घेऊन आले. आता मस्त भाजी टाकून दिलीच एका साईडला. तर आता डाळ फोडणीला दिली आहे. डाळ फोडणीला कुठे देतीस तर एकीकडे जी काय भांडी आता डाळ फोडणीला टाकली तर त्याची भांडी पण मी पटकन क्लीन केली, कारण पाण्याचा खूप प्रॉब्लेम. पटपट क्लीन करून घेतलं की जरा नंतर मलाही रिलॅक्स होईल की एवढी सगळी भांडी घासण्याचा त्रास म्हणजे जाणव नाही. इतका छान स्वयंपाक झाल्यानंतर आता म्हटलं चला आपल्या स्वामींसाठी नैवेद्य भरावा. आणि अगदी गुरुवार होता, छान असं मी जेवण बनवलं होतं आणि अगदी प्रसन्न करून टाकेन असं नैवेद्याचं ताट बनवलं. अगदी एका साईडला भात वरण आणि आंबा रस चपाती प्लस शाकभाजी इतकं छान जेवणाचं ताट बनवलं आणि माझ्या स्वामींना सगळ्यांना छान असं नैवेद्य दाखवून घेतला. श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांना. आजचा गुरुवार दिवस होता, खूप छान दिवस गेला. अगदी फक्त दुपारची वेळ गेली की जी पाणी नसल्यामुळे गडबड झाली. आता छान असं सगळं नैवेद्याचं ताट भरते आणि देवाला नैवेद्य दाखवू देते. चला तर मग छान असं देवाला नैवेद्य दाखवला आणि मस्त असं आम्ही सगळ्यांनी जेवण करून घेतलं. छान असं सगळं काय आवरलं. आता मी आधी सगळी भांडी घासली होती, त्यामुळे आता थोडी भांडी जेवणानंतर होती ती सगळी क्लीन केली, किचन क्लीन केलं आणि खेळायला गेले. मुलांनी आज बॅट बॉल खेळायचं ठरवलं होतं. अगदी त्यांच्यासोबत बॅट बॉल खेळायला मी पण तयार झाले. म्हटलं चला आम्ही पण तुमच्यासोबत खेळते. आणि मी खेळायला लागले त्यांना जास्त उत्साह येतो की मम्मा खेळते. त्यांना फार आवडतं मी त्यांच्यासोबत कुठली गोष्ट केली की. मग अगदी छान पद्धतीने आम्ही क्रिकेट खेळलो. हर्षूने 6 वर 6 4वर 4 मारले. अगदी भारी मॅच आम्ही खेळलो आणि दिवसाचा शेवट अगदी छान झाला. क्रिकेट मॅच मुलांसोबत खेळून घालवला. तर अशाच आमच्या नवनवीन ब्लॉग बघायचे असेल तर आमच्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अजूनही कोणी चॅनलला नवीन असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि असेच आमचे नवनवीन ब्लॉग तुमच्यासाठी रोज येत असतील तर तुमचं खूप सारं प्रेम भेटते. असंच प्रेम माझ्या फॅमिलीवर माझ्यावरती राहू द्यात. चला लव्ह यू, कीप सपोर्टिंग. भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये नव्याने. चलो बाय. दक्ष किती मारते बाई. दादू गेला.